नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनेल म्हणजेच फूड लवर्सवर. तर फूड लवर्स चॅनेल आज तुमच्यासमोर एक मुंबईतली स्ट्रीट स्टाईल रेसिपी घेऊन आलेला आहे, जी सर्वांनाच माहिती आहे. मुंबईची जान शान मुंबईची पावभाजी, ते पण लसूण चटणीसोबत. आता लसूण चटणी काय वेगळं असतं, तुम्ही मोस्टली बघू शकता की मुंबईमध्ये ना काही रोड साईडला ते पावभाजीमध्ये बनवतानाच लसूण चटणीचा वापर करतात. काही ठिकाणी पावभाजी बनवल्यानंतर ते लसूण चटणी देतात. तर ती लसूण चटणीमुळे आपल्या पावभाजीला ना एक वेगळी छान चव येते. तर ती कशी बनवायची हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवलेलं आहे. त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, माझा व्हिडिओ एंडपर्यंत न स्किप करता बघायचा आहे. आणि माझ्या व्हिडिओजला असंच तुम्ही लाईक करत राहा, शेअर करत राहा, सबस्क्राईब करत राहा. तर आपण आधी पावभाजीसाठी जी भाजी लागते त्याच्या भाज्या आधी मी कापून घेतलेल्या आहेत, चिरून घेतलेल्या आहेत. आणि त्या आता आपल्याला धुवून छान उकडून घ्यायचे असे गरम पाण्यात. म्हणजे मी फ्लॉवर घेतलेला आहे, शिमला मिरची घेतलेली आहे, वाटाणा घेतलेला आहे, बटाटा घेतलेला आहे, थोडा टोमॅटो घेतले. भाजी शिजवताना मी थोडासा टोमॅटो त्याच्यात टाकणार आहे आणि बाकीचा टोमॅटो मी ॲक्च्युअल भाजी बनवताना टाकणार आहे. ह्याने काय होतं, आपल्या भाजीला एक छान चवसुद्धा येते. आणि टोमॅटो मी इथे भाजी शिजवतानाच वापर केल्यामुळे जास्त आपल्याला नंतर यूज करायची गरज नाही. आता मी सर्व जी चिरून घेतली होती भाजी, ती छान पाण्याने 2-3 वेळा वॉश करून घेतलेली आहे. आता फ्लॉवर हे शक्यतो आपण म्हणतो की जेव्हा आपण यूज करतो तर त्याच्यात थोडंसं हळद टाकून, पाणी टाकून आपल्याला त्याला थोडंसं एक गरम पाण्यातून एक उकळ काढून घ्यायची. एवढं जास्त शिजवायचं नाही, कारण की आपण नंतर कुकरमध्ये पावभाजीसाठी ज्या भाज्या लागतात त्या सगळ्या आपण एका कुकरमध्ये टाकून सगळं शिजवून घेणार आहोत, मीठ वगैरे सगळा मसाला टाकून. तर ते करायच्या आधी ही एक स्टेप आहे. आता मी तुम्हाला अजून एक गोष्ट, आता ह्या गोष्टी माझा जो व्हिडिओ चालू आहे तोपर्यंत मला काही गोष्टी तुम्ही माझ्या जसे मी हे व्हिडिओज अपलोड करत असते यूट्यूबवर, तुम्हाला ह्या व्हिडिओजचे रील्समध्ये सुद्धा मिळू शकतं. म्हणजे जर तुमच्याकडे टाईम नसेल एवढं फटाफट व्हिडिओ बघायचे, तर मी ह्याचंच फास्ट व्हर्जन माझ्या यूट्यूबच्या शॉर्ट स्पीडमध्ये पण अपडेट करत असते. मी सगळं डिटेल्स ॲड केलेले असतात सगळे. तर तुम्हाला कधी हवं असेल तर माझ्या यूट्यूब चॅनलवर जाऊन तुम्ही सर्च करू शकता, तिथे तुम्हाला त्या गोष्टी मिळतील. माझ्या यूट्यूबचं चॅनल आहे, नाव आहे फूड लवर्स, आणि माझ्या यूट्यूबचं URL आहे फूड लवर्स 0109. तर तुम्ही फूड लवर्स 0109 सर्च केल्यावरही सुद्धा तुम्हाला माझ्या यूट्यूब चॅनलचे डिटेल्स मिळतील. तुम्ही शॉर्ट फीडमध्ये जाऊन तुम्ही हे बघू शकता. आता हा व्हिडिओ मी 2 पार्टमध्ये अपलोड करणार आहे, त्याच्यामुळे तुम्हाला ह्याचा पार्ट 1 आणि पार्ट 2 असं मी रिनेम करून सुद्धा देईल. झालं, एवढ्या गोष्टीचं अपडेट देता देता आपले फ्लॉवर आणि वाटाणा ज्या भाज्या मी चिरून घेतलेल्या होत्या त्या छान आपल्या एक गरम पाण्यात उकड काढून घेतलेली आहे. मी पाणी नितळून घेतलेलं आहे. आता काय करायचंय, मी कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये आपल्याला थोडंसं तेल तुम्हाला हवं असेल तर टाका, नाही टाकलं तरी चालेल. जेवढ्या भाज्या होत्या त्या सगळ्या भाज्या त्याच्यात ॲड करायच्या आहेत. मी इथे काय करणार आहे, थोडासा बटरचा यूज करतो. कारण की बघा, पावभाजी म्हटलं की बटर हे आलाच पाहिजे. ते आता काही जण भाजीमध्ये बटर भरपूर यूज करतात, तर मी स्टेप बाय स्टेप तो बटर ना ॲट अ टाइम, म्हणजे एकाच वेळेस मी सगळा बटर यूज करता. आता भाजी शिजवताना यूज करणार, नंतर भाजी बनवताना, आणि नंतर जेव्हा प्लेटिंग करेल तेव्हा आपल्याला तो वरून येईल. तर जेवढा क्वांटिटी आपण म्हणजे जेवढा बटरचा वापर एका वेळेस करणार तर तो मी असा कट करते. बटर आपला छान मेल्ट झाला की त्याच्यात मी भाज्या टाकून घेतलेल्या आहेत. जो टोमॅटो सुद्धा मी चिरून घेतलेला होता तो सुद्धा आपल्याला ॲड करायचा आहे. मी थोडंसं आता हिंगचा वापर करणार आहे, कारण की हिंगमुळे आपल्या जेवणाला कोणत्याही, नाही पावभाजीला, कोणत्याही जेवणाला टेस्ट छान येते. थोडीशी हळद पावडर टाकायची आहे. आणि मी आता थोडासा पावभाजी मसाला भाजी शिजवताना सुद्धा यूज करणार आहे. ह्याने काय होईल, आपल्या भाज्यांमध्ये फक्त मीठ न राहता पावभाजी मसाल्याचा सुद्धा एक छान असा छान अशी टेस्ट येईल त्याच्यात. म्हणजे पावभाजी मसाल्याचे सगळा तो अल्क उतरला जाईल भाज्यांमध्ये, म्हणजे आपल्या भाज्या पण स्मॅश करताना त्याच्यात एक पावभाजीची अशी फ्लेवर येईल. त्याच्यासाठी पावभाजी मसाला थोडासा भाज्या उकडताना सुद्धा, तो शिजवून घेताना सुद्धा आपल्याला त्याच्यात ॲड करून घ्यायचं आहे. आणि ते झालं, थोडंसं पाणी आता तुम्ही यूज करा, जास्त पाणी टाकायचं नाही आहे पावभाजीची भाजी बनवताना, कारण की नाही तर ती जास्त पातळ होण्याचे चान्सेस आहे. आता थोडी पाणी घालून तुम्ही शिजवून घ्या. आणि त्याच्यानंतर 3 शिट्ट्या झाल्या की मग आपण पुढची स्टेप करणार. त्याच्याआधी मी काय केलेलं, आता थोडंसं लाल तिखटचा सुद्धा वापर केलेला आहे. ह्याने काय होईल, थोडासा आपल्या भाजीला कलर येईल. मी ह्याच्यात आर्टिफिशियल कोणताही लाल कलर यूज करणार नाही आहे. मी तुम्हाला दाखवणार की पावभाजी ही आपण जी मुंबईच्या रस्त्यावर कुठल्याही रोडवर जी पावभाजी मिळते, जो कलर असतो, तुम्ही कलर न वापरता कशी बनवू शकता. तर आता आपण ह्याच्यात पाणी घालून 3 शिट्ट्या होईपर्यंत हे शिजू देऊया. आणि मीनवाईल आपण आता सुरू करूया
लसूण चटणी, जी पावभाजीचे मेन इन्ग्रेडियंट. मी आता एका कढईमध्ये तेल ॲड करून घेतलेलं आहे. थोडासा तुम्ही बटरचा यूज केला तरी चालेल. हार्डली अर्धा चमचा तुम्ही बटर टाका. त्याच्यानंतर मी इथे 2 शंकेश्वरी मिरच्या घेतलेल्या आहेत, ज्याने आपल्या लसूण चटणीला नॅचरली लाल कलर येईल. कुठलाही आपल्याला आर्टिफिशियल लाल कलर यूज करायची गरज नाही. शंकेश्वरी मिरच्या छान भाजल्या गेल्या की त्याच्यात आपण थोडंसं हिंग टाकलेलं आहे. मी इथे घेतलेला आहे अर्धा कांदा. तर तुम्ही चटणी किती लोकांच्या क्वांटिटीप्रमाणे बनवताय त्याच्यानुसार, जर तुम्ही 2 टोमॅटो घेत असाल तर तुम्हाला अर्धा कांदा घ्यायचा आहे. छोटा कांदा असेल तर 1 कांदा घ्या. मोठा असेल तर अर्धा घ्या. कांदा छान परतून झाला म्हणजे त्याचा जो कच्चापणा असतो तो निघून गेला, असा छान मऊ लुसलुशीत झाला की आपण त्याच्यात टोमॅटो यूज करायचा. कच्चे टोमॅटो घेऊ नका शक्यतो. जेवढे असे लाल टोमॅटो असतील ते टोमॅटो घ्या. आता इथे मी ते 2 टोमॅटो घेतलेले आहेत. हवं असेल तर थोडंसं पाणी तुम्ही आत्ता ॲड करू शकता. नसेल गरज, कारण की आपल्याला एनिवे हे झाकण लावून छान शिजवून घ्यायचं आहे. थोडंसं मीठ पण टाकून घ्या आणि नंतर आपल्याला ह्याच्यात पावभाजी मसाला या सगळ्या गोष्टींचा यूज करायचा आहे. कारण की लसूण चटणी हे काय करायचं, आपल्याला एकदा हे मिश्रण झालं, छान शिजवून हे रेडी झालं की आपल्याला हे मिक्सरला ह्याची पेस्ट करून घ्यायची आहे. आणि त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, पुन्हा एकदा थोडंसं बटर टाकून परतून घ्यायची आहे. म्हणजे ॲक्च्युली मुंबईच्या जे स्ट्रीट स्टाईलवर पावभाजी मसाला जे यूज करतात लसूण चटणी, ती रेडी होईल. इथे थोडासा लाल चटणीचा वापर केलेला आहे, ज्याने लसूण चटणीला एक तिखटपणा पण येईल. आणि एंडला आपल्याला ह्याच्यात लसूणसुद्धा ॲड करून घ्यायचे आहेत. बरोबर, लसूणची क्वांटिटी थोडीशी जास्त ठेवायची आहे. हे तुम्ही लसूण सुरुवातीला सुद्धा ॲड केलं तरी चालू शकतं. तुम्ही नंतर ॲड केले तरी सुद्धा चालू शकतात. कारण की आपल्याला लसूण लालसर करून घ्यायची नाही, फक्त त्याचा कच्चा पण काढून घ्यायचा आहे. आणि झाकण लावून वाफेवरच शिजू द्या. एक्स्ट्रा तुम्ही त्याच्यात पाणी हे काही ॲड करू नका. तुम्हाला जर असं वाटलं की तुमचा मसाला खूपच कढईला चिकटलाय असं जर जाणवत असेल, त्याच वेळेस तुम्ही ह्याच्यात पाणी थोडंसं टाकू शकता. आता मी लसूण चटणीसाठी जे मसाला बनवलेला होता तो थंड झाला की मिक्सरमध्ये त्याची पेस्ट करून घेतलेली आहे. सेम कढईमध्ये मी थोडंसं बटरचाही वापर केला. त्याच्यानंतर पावभाजी मसाला टाकला, हळद टाकली, लाल मिरची पावडर पुन्हा एकदा मी टाकलेली आहे. आणि जी पेस्ट करून घेतलेली आहे, आपल्याला एकदम बारीक छान अशी फाईन पेस्ट करून घ्यायची आहे. म्हणजे त्याच्यात जरा पण मसाला जाडसर, कांदा जाडसर, टोमॅटो काही नाही राहायला पाहिजे. आणि मीठ टाकून आपल्याला हा मसाला छान परतून घ्यायचा आहे. एवढा वेळ परतायचा आहे की जोपर्यंत त्याचा कलर चेंज होत नाही. नाहीतर हे बघा, तुम्ही आता बघू शकता इनिशियल ह्याचा कलर आपल्याला थोडासा ऑरेंज दिसतो, असा वेगळा दिसतो. तुम्ही बघू शकता असा छान तुम्ही कोणतीही चटणी किंवा तुम्ही असा मसाला व्यवस्थित परतून घेतला की त्या आपल्या मसाल्याचा कलर पण चेंज होतो आणि ते छान टेस्ट होते. तर आपली ही बघा लसूण चटणी रेडी झालेली आहे. काही आर्टिफिशियल कलर न यूज करता. आता ही आपण साईडला ठेवूया. सेम कढईमध्ये आता आपण सुरुवात करूया पावभाजी मसाला बनवायला. तर आता इथे सुरुवातीला मी थोडासा तेलाचा वापर करत आहे, कारण की बटर डायरेक्ट आपण पॅनमध्ये यूज केलं तर बटर जळण्याचे चान्सेस असतात. त्यामुळे कधीही तुम्ही बटरचा वापर करायचा जेवणात तर थोडंसं तेल आणि थोडासा बटरचा वापर करायचा. पावभाजीमध्ये बघा, आपण 3 शिट्ट्या झाल्यानंतर कुकर थंड होऊ दिला आणि झाकण त्याचं ओपन करून आता आपल्याला काय करायचं, स्मॅशरच्या साईडने, मिक्सरमध्ये करू नका. मिक्सरमध्ये करायला गेलं तर ते अक्षरशः खूप बारीक होऊन ना असे आपल्याला एक चंक्स तोंडात येतात किंवा असं असे म्हणतात ना, थोडेसे आपल्या भाज्यांचे तुकडे हे नाही आहेत. ते एकदम बारीक म्हणजे बेसनसारखं होऊन जातं, पिठल्यासारखं होऊन जातं. तर त्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, स्मॅशरचा उपयोग करून म्हणजे आपण जे आता आपण वाटायला ह्याला जे घेतो, जे माझ्याकडे आता हे स्मॅशर आहे बटाट्याचं, तर त्याने हे करायचं. तुमच्याकडे ते नसेल, घरगुती करायचं असेल तर ग्लास घ्या. ग्लासाने पण तुम्ही असं स्मॅश केलं तरी आपल्या भाज्या जर व्यवस्थित शिजलेल्या असतील तर छान त्या पण सुद्धा जाडसर अशा स्मॅश होतं. तरी ते तेल गरम होण्यापर्यंत आपण ठेवायचं. एकदा तेल गरम झालं की थोडंसं त्याच्यात बटरचा सुद्धा वापर आपल्याला करायचा आहे. आणि मी त्याच्यासाठी लागणारं साहित्य घेतलेलं आहे. कांदा बारीक चिरून घेतलेला आहे. मी 2 मोठे कांद्याचे बारीक चॉप करून घेतलेले आहेत. इथे मी एकच टोमॅटो घेतला, जे मी तुम्हाला आधी सांगितलेलं की टोमॅटो आपण भाजी शिजवताना पण यूज करणार आहोत आणि थोडासाच टोमॅटो आपण इथे भाजी करताना यूज करणार. तर कांदा आपल्याला छान व्यवस्थित परतून घ्यायचा आहे, कारण की पावभाजीमध्ये आपण भाज्या हे सगळे शिजवलेले ॲड करत आहोत. त्याच्यामुळे काय होतं की कांदा जर शिजला नाही तर तो तोंडात असा कचकच लागतो जेव्हा भाजी आपली पूर्ण रेडी होते. तर जितका वेळ होईल ना, मला थोडीशी प्रोसेस मला वाटेल की हा ही खूप मोठी लेंदी प्रोसेस सांगते, काय हे करते, तर तुम्हाला टेस्टी रोड साईड भाजी, आता त्यांच्याकडे कसा तो मोठा तवा असतो, मोठी फ्लेम असते. आपण जेव्हा घरात बनवतो छान टेस्ट यायला थोडासा आपल्याला आपला सुद्धा टाइम द्यावा लागतो. तर तुम्ही टाइम जास्त दिला तर मी तुम्हाला सांगते गॅरंटीने की तुमची पावभाजी ही मुंबईच्या स्ट्रीट स्टाईलपेक्षा सुद्धा खूप छान होते. घरी
घरच्या घरी. आता थोडंसं मी शिमला मिरची आणि कांदासुद्धा इथे टोमॅटोचा वापर केलेला आहे. शिमला मिरची अर्धी मी पावभाजीची भाजी उकडत शिजवताना टाकलेले होतं आणि थोडीशी मी इथे यूज केलेली. कारण की त्याच्यात थोडेसे तुकडे आपले पावभाजीमध्ये थोडंसं असं जाडसरपणा हे दिसतं, एकदम स्मूथ फाईन पेस्ट दिसत नाही. तर शिमला मिरची कांदा शिजायला टोमॅटो शिजायला जास्त वेळ लागत नाही. मीठ टाकून घ्यायचं थोडंसं, म्हणजे भाज्या ह्या शिजायला लवकर यूज होतो. आता हे शिजलं व्यवस्थित, आपल्याला 5 ते 10 मिनिटं ठेवायचे, जास्त सुद्धा नाही, कारण की कांदा आपण सुरुवातीला व्यवस्थित परतून घेतलेला आहे. ते झालं की मग आपल्याला लसूण चटणी मी पावभाजी बनवताना पण ॲड करणार आहे. लसूण चटणीचा यूज काय आहे की तुम्ही पावभाजी ॲक्च्युली बघायला गेलं तर कमी तिखट असते. जर तुम्हाला पावभाजी जास्त तिखट खायची असेल आणि काहींना कमी तिखट खायची असेल तर लसूण चटणी हा एकमेव ऑप्शन असा आहे की तुम्ही वरून यूज केली की तुमची भाजी तिखट होते. म्हणजे ज्यांना कमी तिखटाची खायची ते सुद्धा खाऊ शकतात, ज्यांना जास्त तिखटाची खायची ते खाऊ शकतात. लसूण चटणी ही वेगळीच बनवायची. आपण भाजी ही कधीही पावभाजीची तिखट बनवायची नाही आणि ती तिखट सुद्धा नसते. तर ह्याच एक उद्देश होता की आपण लसूण चटणी मी ह्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर केलेली आहे. 10 ते 15 मिनिटं झालेले आहेत. आपले आता कांदा, टोमॅटो आणि जी शिमला मिरची टाकलेली होती ते व्यवस्थित शिजून रेडी झालेलं आहे. आपण आता त्याच्यात पावभाजी मसाला आणि बाकीचे जिन्नस टाकून घेऊ. तुम्ही बघू शकता व्यवस्थित सगळं शिजून रेडी झालेले आहे. मी आता इथे 2 टेबलस्पून लसूण चटणीचा यूज केलेला आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ठेवा, पण मी सजेस्ट करेल की सुरुवातीला पावभाजी बनवताना कमी लसूण चटणीचा वापर करा, कारण की पावभाजी मसाला सुद्धा थोडा तिखट असतो. हिंगचा वापर करायचा आहे, त्याच्यानंतर आपल्याला लाल तिखट सुद्धा टाकायचं आहे. पावभाजी मसाला जो मेन इन्ग्रेडियंट आहे तोच टाकायचा आहे आपल्याला. आणि तुम्हाला हे व्यवस्थित तेल सुटेपर्यंत व्यवस्थित परतून घ्यायचे. तुम्ही बघू शकता की मी कांदाही व्यवस्थित छान बराच वेळ भाजून घेतल्यामुळे आपल्या भाजीला एक छान कलर आलेला आहे मसाल्याला पावभाजीच्या, आणि तो कलर चेंज होऊन प्रॉपर नॅचरल लाल कलर आलेला आहे. आता ह्याला असं दिसलं की आपल्याला की तेल छान सुटलेलं आहे. तर त्याच मोमेंटला आपल्याला ह्याच्यात काय करायचं आहे, पावभाजीची भाजी जी स्मॅश करून घेतलेली होती ती ॲड करायची आहे आणि ती सुद्धा आपल्याला छान परतून घ्यायची आहे. एवढा वेळ ती शिजत ठेवायची आहे आपल्याला गॅसवर की जोपर्यंत त्या भाजीचा पण कलर लाल असा चेंज होत नाही तोपर्यंत. मी ह्याचा सुरुवातीला बटरचा जास्त वापर केलेला नव्हता. आपण एंडला बटरचा वापर करणार आहोत आणि त्याच्यानंतर त्याच्यावर खूप सारी कोथिंबीर आपल्याला भुरभुरायची आहे. पावभाजीचा बेस मसाला रेडी झाला की आपण ह्याच्यात पूर्ण स्मॅश केलेली पावभाजी टाकायची आहे. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत की त्याला छान असा एक तवंग पण बोलू शकत नाही. थोडंसं मसाला आपलं स्वतःहून जे तेल सोडायला सुरुवात करतं ते होत नाही तोपर्यंत. आणि स्मॅशरच्या सहाय्याने पुन्हा एकदा आपल्याला हे छान असं स्मॅश करून घ्यायचं आहे. स्मॅश ह्याच्यासाठी करायचं आहे की जे कांदा, टोमॅटो आणि शिमला मिरची आपण ॲड केलेली होती तर ते सुद्धा या पावभाजीच्या मसाल्यामध्ये व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे. तर त्याच्यासाठी आपल्याला स्मॅशरचा वापर करायचा आहे. तुम्हाला जर आता वाटलं की आपली पावभाजीची भाजी थोडीशी घट्ट दिसते, त्यासाठी काय करायचं आहे, तुम्ही गरम पाणी यूज करा. थंड पाण्याचा यूज जराही करू नका. एक मीडियम कन्सिस्टन्सी आपल्याला ठेवायची आहे, जास्त घट्टसर पण नाही ठेवायचे. तर मी जो कुकरचं होतं त्याच्यातच पाणी गरम करून घेतलेलं होतं, कारण की त्याच्यात आपण भाज्या शिजवल्या त्याचा अलकंसुद्धा राहतो थोडासा. तर त्याच्यासाठी थंड पाणी तुम्ही यूज करूच नका जराही. आपली पावभाजी आता ह्याला आपण छान एक उकळ येईपर्यंत आपल्याला असंच ठेवायचं आहे. उकळ आली की आपण ह्याच्या कोथिंबीर टाकायची आहे, त्याच्यानंतर बटर टाकायचं आहे थोडासा, आणि आपली ही आजची डिलिशियस मुंबईच्या रोडवरची पावभाजी रेडी झालेली आहे. तुम्ही नक्की घरी तुमच्या ट्राय करून बघा. आणि आपल्याला ह्याच्यासाठी जे पाव लागणारे आहेत ते पाव आपण साईड बाय साईड मी रेडी करून घेत आहे आणि मी तुम्हाला आता हे सर्व करून दाखवणार की मुंबई पावभाजी विथ लसूण चटणी. आता ते स्ट्रीटचे जे पाव देतात ना मसाला पाव वाटत बटर, तर ते कसे काय, तर काय केलं मी एका पॅनमध्ये बटर टाकलेलं आहे, लसूण चटणी पुन्हा एकदा टाकलेली आहे, कोथिंबीरचा वापर केलेला आहे. म्हणजे जे एक्झॅक्ट मुंबईला रोडवर जसे देतात ना पावभाजी, ते बटर लागलेलं असतं पावाला, भरपूर सारा मसाला असतो लागलेला, कोथिंबीर असतो, सेम तसंच मी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये दाखवत आहे. तर हे असे आपल्याला सेम तसे पाव बटर हे लावून करून घ्यायचे आहेत. आणि छान आपल्याला जर तुम्हाला कुरकुरीत हवे असेल तुम्ही कुरकुरीत करून घ्या, किंवा जस्ट तुम्हाला गरम हवे असतील फक्त थोडेसे गरम करून घ्या. आणि तर मुंबई स्ट्रीट स्टाईल पावभाजी तयार झालेली आहे. त्याला तुम्ही लसूण चटणी, कांदा, बटर सोबत सर्व करा. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली माझ्या कमेंट सेक्शनमध्ये जाऊन नक्की कमेंट करा. आणि तुमचे मनापासून आभार माझा व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल. मनपूर्वक धन्यवाद.